ऐकू देते स्वाहार 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 नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी कर साधणे साधिता शतहोतो फार आयुष्य भास्कर सता आदरणीय शिराळे संयोजक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला वीरशैव वाङ्मयातील महाराष्ट्र कवी थोरवीर संत संतश्रेष्ठ महादेव प्रभू यांच्या सप्तरत्न गाथ्यातील अत्यंत अद्वैत स्थितीची वर्णन करणारी त्यांची अभंगवाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे महादेव प्रभूंची अभंग. भगवंत कसा आहे? तुझं रूप ना रेखा तुझं रूप ना रेखा आम्ही भक्ती धरून ठेविले नाम एरवी वेदशास्त्रासी अगम्य अगोचर अशा परमात्म्याची प्रत्येकाची भेट घालून देणारी. वास्तव मांडत असताना संत विचारातील जीवन जगतात. संत बोलतात विचार करून आणि आपण बोलून विचार करतो. अनुभवाची वाणी आत्मानुभूतीच्या समाधी प्रागट्याकरता जी अवस्था त्यांना लागते त्या अवस्थेचं वर्णन माऊली करतात. उपदेश कुणी करावा, उपदेश कोणास करावा, उपदेश करणाऱ्याचा अधिकार काय आहे, उपासना काय आहे, व्रतवैकल्य तो अधिकारी आहे का, उत्तम आहे का, आणि या संपन्न न्यायाने परिपूर्ण असा साधक उपदेश करू शकतो. संतांनी संतांचं वर्णन करावं या पुढची भाषा मी बोलते. संतांनीच संतांचं वर्णन करावं, जावे त्यांच्या वंशात तेव्हा. जईचा शिव तईचा शिवाचार नवा झाला म्हणती ते जेव्हापासून ही संस्कृती आहे, ही संस्कृती अति प्राचीन आहे. 12व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंतची ही वाटचाल आपण पाहतोय. 12व्या शतकामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 763 गण अवतीर्ण जे महापुरातन निर्योदयादी शरण महाविख्यात जे अलंकापुर निवासी ज्ञानियांचे राजे साधकांचे महिमा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमावली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश. 82+14 शतक शुक्ल पक्ष देखा पूर्णतिथी सरली 9 मास आला माघ मास पंचमीचा दिवस असो. भयान अशा परिस्थितीमध्ये काहीच सुरक्षित नाहीये. अशाच परिस्थितीमध्ये सर्व साधू संतांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. बहिणी फडकविती ध्वजा निरोपण केली मोजा. ज्या साधू संतांनी भक्तीचा प्रचार प्रसार अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान माझे अभंग सोडवायची नाही हसवता आलं एखादी वेळ सांगून नाही मनोरंजन करता आलं कीर्तनामध्ये नाही करणार आत्मसुखाचा जागर म्हणजे कीर्तन. आचार्य शंकराचार्य जे वर्णन करतात काय ऐकावी संत वाणी, काय ऐकावं संत, काय आत्मसात करावं येदो 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 वाचन्ते प्राप्त मनसास न काष्टेन धातून पाषाणेन मृणमये देवो तस्मात् भावही जागृता असं का म्हटलं जातं. वास्तविक अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपी भयंकरः. आपल्या कानाला सवय लागलेली असते. एखादी संसारातला दृष्टांत दिला तर थोडा गोड वाटतो, थोडा लागत नाही, लवकर कळतं आणि थोडं झोपही लागत नाही. परंतु याच्या भक्ती ज्ञान आणि वैराग्य या व्यतिरिक्त नकराव्या गोष्टी प्रसादयोपी अव्यवस्थित चित्तानां प्रसादयोपी भयंकरः. मनाच्या प्रसन्नतेसाठी चित्ताच्या एकाग्र अवस्थेसाठी
अनुभूतीसाठी, अनुभवासाठी, उपासनेसाठी, तत्वनिष्ठतेसाठी, अद्वैताच्या प्राप्तीसाठी, अपरोक्ष ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्मतत्वाच्या ब्रह्मसुखाच्या प्राप्तीसाठी कीर्तन असावं. शिवहर मेने पांघरुणी जिते पांघरेना अभंग आहे महादेव प्रभूंचा. जोपर्यंत या देहात पंचप्राण आहेत तोपर्यंत उपासना करा, व्रतवैकल्य करा, गृहस्थाश्रम जीवनामध्ये संसारही सुखाचा करा, पण या संसार सुखामध्ये एवढेही गुंतून पडू नका. म्हणून विषय भोगी जे सुख ते सांगताची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख नसे विचार नसले. या विषय सुखामध्ये एवढं परावृत्त होऊ नका. परमार्थ अध्यात्म आणि अभंगवाणी याच्यासाठी आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे अभंग. जया नाही भंग ऐसे ते अभंग गाऊ श्रवणापासून ते आत्मनिवेदनाच्या पायऱ्या शास्त्राने. कीर्तन ही भक्ती आहे, श्रवण ही भक्ती आहे, पूजन ही भक्ती आहे. अनेक अशा नवविध भक्तीच्या पायऱ्या शास्त्राने सांगितल्या. हा लक्ष देऊन अगदी भगवंत जरी कीर्तनामध्ये आला, एखादी गाडी आली, कोणी उठून गेलं तरी त्याच्यावर अजिबात लक्ष मनाच्या प्रसन्नतेसाठी. आज अनेक वर्ष जगात सगळी सुख पैशाने समाधानाचं ऐश्वर्य केवळ या व्यासपीठावर धर्मो रक्षति राय राय धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः तदा तदा अवतारोऽहं गणेशस्य महितः. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंत धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाठीसी. जगाच्या कल्याणासाठी भगवंत अवताराला येतो आणि पुन्हा एकदा देवते संत निमित्त घ्या. संतांना जरी आपण मानवी स्वरूपामध्ये या देहामध्ये पाहत असला तर निमित्त हा देह आहे, कार्य प्रमाण गाऊ ते अभंग जास्ती नाही भंग हनुमान हृदया माझी उठायचे. कीर्तनात येण्याचं पहिलं द्वार कुठलं आहे? माझे हृदय भुवन करा. मन इंद्रियांचा राजा आहे आणि या मनाला नियंत्रण करायचं असेल गाऊ ते अभंग. आणि म्हणून आज शेकडो वर्षाची परंपरा आहे. आपण बोललेलं आज खरंय, उद्या खरंय आणि परवा खरंय. भूत भविष्य आणि वर्तमान बोलत असलेल्या प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक शब्द एक खरा आहे तर एक खोटा आहे. पण संतांनी बोललेली वाचा आजही खरी आहे, उद्याही खरी आहे आणि परवाही खरी आहे. म्हणून जया नाही भंग गाऊ ते अभंग जास्ती नाही भंग हनुमानंग हृदया माझी. देह वास्तविक मानवी देह हे साधन. उपासना व्रतवैकल्य भगवंताचं नामस्मरण हे साध्य आहे. चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंगामध्ये संतश्रेष्ठ
उपदेश करतात. मेने पांघरुणी काय जिथे पांघरेना. थोडं वेगळं वाटेल आपल्याला. महादेव प्रभूंची वाणी एवढी गोड आहे. महादेव प्रभूंचं वाणी असं आहे, जोपर्यंत पंचप्राण आहेत, पंचतत्व आहेत, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. जोपर्यंत सुखाच्या राशीवरती आहोत तोपर्यंत भक्ती करू शकतो, परमरसाचं चिंतन आणि पवित्र अशा ग्रंथांचं वाचन करू शकतो, तीर्थयात्रा करू शकतो. एकदा का देह आणि एक जरी वायू आणि एक जरी तत्व बाहेर निघालं, मेलेल्या माणसाला सोन्याच्या अंथरुणावर जरी झोपवला तरी तो काही बघणार. अस्तित्वात आहे तोपर्यंत केली जाणारी भक्ती वस्तू प्राप्त आहे. वस्तू अगम्य अगोचर, अगम्य अगोचर, आदि मध्य अंत, निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. असं काय असेल तर ते भगवंताचं नाम. संकल्प विकल्प जेथ निमती, निरांतर पवित्र अशा नामस्मरणाच्या चिंतनातून चिंतने चिंतने तत्वतः मनाला संकल्प अवस्था प्राप्त होते, विकल्प निघून जातो आणि विवेक जागृत होतो. या अवस्थेला म्हणावं विचारातीत अवस्था. आणि ही विचारातीत अवस्था केव्हा प्राप्त होते? महाराज माऊली वर्णन करतात. मनुष्यदात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. जन्माला आलेला बघा संतांचं वाङ्मय जरी वेगळं असेल, प्रत्येक एका आत्मा सर्वाभूती बसे. गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना ईश्वर सर्वभूता परमात्मा व्याप्तेन रूपेण चराचर. चराचरामध्ये परमात्मा व्यापक आहे, परंतु त्याला पाहण्याची दृष्टी प्रत्येकाची नसते. असा एखादी विरला असेल. महादेव म्हणे धन्य शिवदास मरुनी पोटास यावे. माऊली अपेक्षा करतात. अपेक्षा संत कधी करत नाहीत आणि जे अपेक्षा करतात ते संतच नाही. पण महादेव प्रभू म्हणतात असा एखादी विरळा भक्त असेल जो जन्मल्यापासून जन्म आल्याची सार्थक प्रेमी स्मरावा त्र्यंबक भगवंत, जो भगवंताच्या उपासनेमध्ये आहे, व्रतवैकल्यमध्ये आहे. संसारात कितीही विघ्न आणि कितीही जरी दुःख यातना आल्या तरी या आपल्या उपासनेला विसरत नाही. असा एखादी भक्त असेल मरुनी पोटास. संत कधी जन्माला यायची अपेक्षा करत नाही. वास्तविक एकेन जन्म नाम मुक्ती विरा नाम. हा एक जन्म कशासाठी आहे? एकेन जन्म नाम मुक्ती. मुक्त होण्याकरता हा देह आहे. एरझार संपवण्याकरता आहे. 4 खाली 3 गुणी 84 लक्ष 4 खाली 3 गुणी साधा प्रवास नाही. अहो विचार करा, या एका जन्मासाठी एवढे जन्म आपण फिरलोय. म्हणजे सामान्य जन्म आहे का हा? पाप पुण्याची समस्थिती, तेथे मनुष्य जन्माची गती. शिवापासून शक्ती झाली ब्रह्मा विष्णू रूपे झाले. शक्ती सामर्थ्य अद्भुत. या सामर्थ्याला प्राप्त करण्याचं चैतन्यम शाश्वतम यमातीतम नागबिंदू कलातीतम सद्गुरुनाथांच्या आणि संत वचनांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर या शक्तीशी आपण एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या प्रथम
मोकळा करा की आवाज. नर जन्म जळा हरी नाही वज्र तरंग सखा उमारंग जवळी करा. अभंगाचं प्रथम चरण आणि कीर्तनाचा मूळ प्रतिपाद्य विषय. प्रथमतः नरजन्म. इकडे बघावं माझ्याकडं. कोणी आलं की तिकडं ज्या वेळेस राष्ट्रसंतांना प्रश्न करावा, आप्पा जन्माला येण्याचं सार्थक आहे. 24 आगम, अष्टावरण, पंचाचार, षटस्थ, 19 तत्व, जो परमरश शिवयोगी संत शिरोमणी मन्मथलींना जो परमरश पवित्र ग्रंथ कळाला तो मला कळावा याकरता काय अपेक्षा आहे संतांची. नर जन्म जळा कीर्तनाचा मूळ विषय. नर जन्म जळा वरी तरंग सखा उमारंग जवळी करा. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली पाण्याची उपमा देतात. पाण्यामध्ये जर एखादी खडा टाकला तर तरंग निर्माण होतात आणि क्षणामध्ये पाणी सममान होतं. तसा हा मानवी देह आहे. काही शाश्वती आहे का या देहाची. माऊली स्वयंप्रकाशामध्ये अनुभवाचे बोल बोलतात. जगतमाता पार्वती आणि भगवंताचा जो संवाद आहे तो लिहून ठेवतात. काय आहे या मानवी देहाची सार्थकता. का म्हटलं असेल महादेव प्रभूंनी नर जन्म जळा. एखाद्या वस्तूशी उपमा कशाची जरी आपण तुलना केली नाही तर त्या वस्तूची किंमत कळत नाही. कसा झाला स्वयंपाक सांगा मला. गरम गरम पोळी वाढली ताटामध्ये. अहो कसा झाला स्वयंपाक. अरे खाऊ तर दे मला. खाता खाता आता ते पुरण एवढं गरम, पोळी एवढी गरम, खाता खाता जीवीला चटके लागतात. कसं झालं सांगा. चांगलं झालं. बरं अजून एक पोळी देते. कसं झालं सांगा. ऐकायचं ना तसं. कसं झालं सांगा. आणखीन एक पोळी देते. बाई चांगलं झालं. अति उत्कृष्ट स्वयंपाक झाला. सगळं प्रमाण पुरण वगैरे सगळं प्रमाण व्यवस्थित आहे. नाही हो अजून सांगा कसं झाली. कशी झाली पोळी. म्हणे आईपेक्षा चांगली झाली. आता समाधान वाटलं. एखाद्या वस्तूची तुलना केल्यानंतर त्या वस्तूची किंमत कळते. या देहाची जलाची उपमा देतात. जरा बाहेर पडता पूर्वी कीटक होय अंती धामी भस्म होऊनी जाय शरीर हे वेगळी जीवी बक्षिली अन्न होय अंतरी मलमूत्र वैष्टिले ऐसे हे शरीराचे नश्वर ईश्वरी जाणे ऐक हे गिरिजे अवघे रंग श्लेष्म सरिसे बाह्य रंग दिसत असे अंतरी मलमूत्र वैष्टिले गिरिजा परितामृता बाहेर पडता पूर्वी कीटक होय अंती दहने भस्म होऊनी जाय शरीर हे देवी ऐका. जगतमाता पार्वती भगवंताला प्रश्न करतात. भगवंता माणसं या देहाला एवढं जीव लावतात. शेवटी या देहाचं काय होणार आहे मला सांगा. त्यावेळेस भगवंत उत्तर देतात. आई किती उच्च प्रतीचं खाल्लात तर त्याचं मल आणि मूत्रच होणार आहे. आणि या देहाला कितीही जरी सोन्याच्या पिठाऱ्या जरी ठेवलात तर शेवटी तरी होईल नाहीतरी राख तरी. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे. महाराजांचा एक अभंग आहे. सगळी कामं खोटी आहेत पण या खोट्याच्या जगाही उलटी चालले. जग उलट चालले. जग उलट चालले.
अपेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, कोणाची काही मागणी नाही, कोणीही पदार्थाची अपेक्षा नाही. अमृताहुनी भोग जरी प्राप्त झाली चांगलं, अपेक्षेची तिळभरी नसेल अपेक्षा कशाची नाही. अपेक्षा कशाची आहे? सुखी असू जे का म्हणे, जे का ध्याती चंद्रमौळी तुझे लागो हेची मागो तुझे रामी. चंद्रलागो वसुदैव कुटुंबकम विश्वची माझे घर. आणि आपण म्हणतो हे घरच माझं विश्व. आपलं वेगळं आहे. वाढवलो की सदाचार सद्विद्येचा परिवार, व सर्वत्र साचार आची प्रसाद आवडे. जे जे अमंगळे अवगणी, ते ते लोकशोभान. समंगल भाव यादवी, उपजो सदा. जेवढ्या काही अमंगळ गोष्टी आहेत, अविनाश, ज्या काही अमंगळ गोष्टी आहेत, वाद विवाद आहेत, ते सगळे मिटू देत भगवंता. आणि तुझ्या स्वरूपाची ओळख, आत्मसमाधान प्रत्येकाला लाभू दे. हे संतांचं मागणं आहे. घरात साधू ओळखायचं कसा? निरपेक्ष का असावी? अपेक्षा असू नये. आणि अपेक्षा नसण्याकरता विश्वास असावा लागतो. अध्यात्मशास्त्रात नरजन देहाचे किती प्रकार आहे? जन्म कशासाठी मिळाला? नरजन्म जळा वरील तरंग का म्हणतात? परमर्षामध्ये याचे चिंतन. अनंत जन्म प्राप्त कामणसी, कर्मधर्महीन वर्तते जनासी, दुःख भोगने प्राप्त जीवासी, म्हणून होती जन्म फेरे. अनंत जन्म, एक जन्म नाही, अनंत जन्म. प्रारब्ध तो त्याचे तसे भोगे मग दे त्यागे शिवाची शिवाची तो चार पुत्राचा दशरथ होता, अंतकाळी एकही जवळ नव्हता. आपल्याला वाटतं मला सहा आहे, पण अंतकाळी एकही नाही ना. अंतकाळी कोण आहे? सहा उमारंग जवळी करा. विश्वासे पठण करती, तयाचे सर्व दोष हरती. पठण करती धनान होती, कीर्ती वाढेल अपार. देहाच्या चार अवस्था आहेत, स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. महाकारण सूक्ष्म देह आहे. स्थूल देह पंचभूतात्मक, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, शब्द स्पर्श रूप रस गंध पंच विषय. इकडे बघा सगळ्यांनी, तीन प्रकारचे प्रारब्ध येण्याचे सांगितलेले आहेत आणि जाण्याचे शास्त्राने सांगितले. परीच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि स्वइच्छा प्रारब्ध. इच्छा नसतानाही परीच्छा प्रारब्धाने जन्माला येतो तो जीव. वासनेचा फासा घालून जीवासी, आम्हा फिरविसी नाना योनी. आता तरी मज सोडवी येथुनी, काम क्रोध यांनी नागविले. वासना तृष्णा कामना, काया विकार मनोविकार. पुनरपी जन्म पुनरपी मरण, पुनरपी जननी जठरे शयन. जन्माला यायचं नाही अण्णा, यायचं नाही, पण वासना पुन्हा येण्याला ऐसे संत जन अवतरती कोठे, सत्पुरुषाचे पेटी जाचे घरे. जन्माला यायचं नाही, पण वासना मूळ कधी नष्ट होत नाही. का होत नाही? विषयी हे मन गुंतले वास्तव हा तळमळ करीतसे. याकरता काय करावे? हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन एकविध. कवी वर्णन करतात, वासनेचा वेल कितीही जरी तुमच्या इकडे वासनेला किती जरी कापलात, तरी कितीतरी गज ती खाली असते, तिला मरण नसतं. हे आज कापलेल्या दिवशी वाटतं बाबा वावर स्वच्छ झालं, 4 दिवसानंतर परत तसं मी आहे तोपर्यंत, जगत आहोत तोपर्यंत, आणि केल्यावर सुद्धा वासना वासना मूळ नष्ट करायची असेल तर ग्रंथ पारायण करावं लागतं. त्याकरता पारायणाची आमची गाठ सत्या, या सत्याला ते पुढच्या, तुम्हीच म्हणा, मी म्हणतो पुढच्या चिंतनी चिंतनी तद्रुपतः. लहान बाळ, बाळाला घरातून कामाला जात असताना सासूबाई सांगतात, सुनबाई घर रस्त्याला आहे, लेकरू लहान, आत्ता आत्ता राखायला शिकलंय, एखादी गाडी आली आणि लेकरू जर गाडी पकडली गेलं तर चूक आपली आहे. दारा रस्त्याला घर आपलंय, मर्यादा आपली.
देवद्वारी उभा राय देवद्वारी उभा राय हो देवद्वारी उभा राहे कपल दंडवत काळ करीना त्वया शिव शिव वाचे भावे उच्चारिता मुक्ती सायुज्यता नाम होय एका नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी लईचिता भेटी देव धावे परमात्मा एका नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की बाकीच्या सगळ्या साधना या एका साधनेच्या बळावरती प्राप्त होतात. देवद्वारी उभा देवाच्या दारात जा आणि एक क्षण उभा टाका, सगळे कामं झाले असं नाही. भक्तीच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा सांभाळल्यानंतर अधिकारी होतो. शिवसंत लक्ष्मण महाराजांचा हा परिचय. शिवसंत लक्ष्मण महाराज उदास झाले संसारामध्ये. श्री श्री 1008 दारुक शाखेतील आणि नंदी गोत्रातील 60वे जगद्गुरु प्रसिद्ध स्वामी यांची सेवा केली. आष्टीच्या काही मंडळींनी इकडे बघावं. मलाही दोन आहेत, सवय आहे मला. असंच करायला पण बंद आहे आता त्यांना. कुठं होतो आपण मंडळ विषयी? आष्टीला होतो, बरोबर. लक्ष्मणाच्या आष्टीला होतो. लक्ष तेच मन आणि मन तेच लक्ष. लक्ष्मण महाराजांना यात्रेदरम्यान काही लोकांनी प्रश्न केला, अहो महाराज तुम्ही इकडे यात्रेमध्ये आहेत, अहो मायबाप मेले तिकडे तुम्ही मातीला नाही आला. काय उत्तर देऊ शकेल हो एखादी सामान्य माणूस? काय उत्तर देईल? क्षमा करावं, माफ करावं. लक्ष्मण महाराज म्हणत नाही शोक करावा कोणाचा बघावा. शोक करावा कोणाचा 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 शोक करावा कोणाचा
दिवस घातले, ज्याने जन्म दिला, ज्याच्यामुळे देह मिळाला, त्या जन्माच्या पवित्र अवस्थेकडे गेलो, त्या देवाचं कधी ध्यान करू? माती जाईपर्यंत हा संसार सोडत नाही. मृगजळ हा संसार नका गुंतू लोभा. मृगजळाचं पाणी दिसतं पण ते सत्य नसतं. काही जणांनी म्हटलं ते सत्य आहे, मग घागरी घेऊन भरून आणून दाखवा मला. मृगजळाचं पाणी सत्य नाही, तसं संसारातलं सुख सुद्धा अशाश्वत. शाश्वत कोण आहे? शाश्वत वैभवाचा स्वामी भगवंत आहे. आणि भगवंताला आकळण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामाने प्राप्त होणार आहे. महादेव प्रभू अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हे सांगतात की बाबांनो, नर जन्म जळा वरील तरंग सुखावरण जवळी करा. संतांनी केलेला संसार आणि आपण केलेला संसार, वास्तविक या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव संसारातल्या सुखासाठी तळमळ करतो. संतांना अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान मी अहम ब्रह्मास्मी या पदाची प्राप्ती परोक्ष ज्ञानाने प्राप्त होते, आणि अपरोक्ष ज्ञान जगात ब्रह्म आहे हे शोधायचं कसं? संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कसं असतं संतांचं सानिध्य बघा. थोडा डोळा लागतो म्हणून आपल्याला सांगते. गंगेच्या किनाऱ्यावरती नाव आहे, जहाज आहे. त्या जहाजेत काही व्यापारी वर्ग ज्यांच्याकडे पैसे होते बसलेले आहेत. प्रत्यक्ष भगवे वस्त्र परिधान, पायात खडा व हातात कमंडलू, मस्तकी जटाभार, आणि गंगेच्या पाण्यामध्ये साधू महात्मे आले. नावाड्याला विनंती करू लागले, तुझ्या जहाजात बसून मला पण सोड त्यांच्या बरोबर. सगळे जण बसलेले. अचानक वातावरण बदल झालेलं आहे आणि त्यावेळेस जहाज असं हलू लागलं आणि जहाजात पाणी येऊ लागलं. मध्ये बसलेले साधू महात्मे सांगतात, आहे गासो जायगा जो जन्माला मरण कवणासे न चुके न राहते प्रमाणे मरणावेळी भीती जीव आम्हा मरणाचा उत्सव. कधी मरू कधी देहात विसरू. आम्हा मरण्याचा उत्सव आहे. आम्ही सोहळे करतोय मरणाचे. मरणाला आम्ही रडत नाही. आणि त्यावेळेस साधूंनी काय केलं, हातातला कमंडलू पाण्यात बुडवला आणि पाण्यातलं गंगेतलं पाणी उलट जहाजात टाकू लागले. मला सांगा महिला वर्ग, जहाजामध्ये पाणी टाकल्यानंतर जहाज बुडेल. मग साधू महात्म्यांनी जहाजातच पाणी टाकलं. मधले म्हणू लागले, तुम्ही माराय बसलाय की तारा? प्रश्नांचं उत्तर द्या. अरे बाबा, आपण तरुणी तारी तुझी आते वाढविली माते बाळाचे. जसं आई आपल्या लेकराचं स्वहित, सद्गुरुनाथ आपल्या शिष्याचं स्वहित साधतात, तसं संत हे तारण्यासाठी येतात, अवतार घेतात. आणि मी तुम्हाला तारतोय, लक्ष द्या. म्हणे असे कुठे असतात का महाराज? अहो तुम्ही जहाजात पाणी आल्यानंतर आम्ही मरणार, जहाज डुबणार. आता इथपर्यंत पाणी आलं, पैशाच्या रागा डोक्यावर आहे. आता इथं ओठापर्यंत पाणी आलं, मरण प्राय अवस्था झालेली आहे. आणि त्यावेळेस शिव 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 जीवाना पापम तापम क्लेश भरते. गंगेचं पाणी माणसाचं पाप धुतं, पण पापच करूनही वृत्ती संत धुतात. गंगेचं पाणी पवित्र आहे, पण पोहा येत नसेल तर मध्ये बुडता. ती तारत नाही, संत तारतात. वास्तविक आता जहाज बुडालं, साधूच्या इथपर्यंत पाणी आहे, मध्ये बसलेले सगळे इथपर्यंत पाणी आहे. आणि त्यावेळेस भगवंताला कळवळ आला, भगवंताशी. आणि हा भगवंत येतोय आणि साधूला प्रश्न करतोय, का बाबा 20 मिनिट आहेत अजून शिल्लक तुमच्या फार 20 मिनिटानंतर येणार आहे आणि एवढी घाई मरणाची? मरण द्या मरण द्या मरण द्या असा पहिलाच साधू बघितला, मरण द्या म्हणणारा. आणि त्यावेळेस साधू महात्मा म्हणतात, आमच्या प्रारब्धातले 20 मिनिट न्यायचे, पण आम्हाला 5 मिनिट सुद्धा व्हायचं नाही देवा. आता मन कंटाळले नाही एकदाच. त्यावेळेस भगवंत म्हणतात, ज्यांना जायची घाई आहे अशांना न्यायची घाई नाही. जो आवडे देवासी, जो आवडे सर्वासी, एवढी ज्याला जायची घाई आहे त्याला नेणार नाही. आणि जी माणसं सतत देवाच्या ध्यानात असतात त्यांना देव तत्क्षणी पापणी झाकेपर्यंत नेतो. अशी असतात संत. स्वतः मरणप्राय अवस्थेमध्ये सुद्धा विश्वाला तारतात. रामकृष्ण परमहंस नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले.
10 वेळेस विंचू पडलेला दिसला, 10 वेळेस विंचू तळ हातावरती घेतला, 10 वेळेस काटाच्या बाहेर. शिष्याने विचारला, अहो महाराज मरू द्या त्याला, कशाला वाचवता? त्यावेळेस रामकृष्ण परमहंस सांगतात, अरे वेड्या, चावणं हा विंचवाचा धर्म आहे आणि वाचवणं हा संतांचा धर्म आहे. तरीही जन न देखा भेटला, जगाच्या कल्याणात तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हापासी, दया क्षमा शांती जई जी चित्ती वसती, दयाशीच संत म्हणत. आणि म्हणून संत आपल्याला उपदेश करतात की या देहामध्ये काय करतात, अभंगाचं साधने साधिता क्षीण होतो साधने साधिता क्षीण सतुयुग वास्तविक द्वापारापासून कलियुगापासून प्रतियुगापासून त्रेतायुगापर्यंत 4,32,000 वर्ष आयुष्य मानतात एका कलियुगात. 5,000 चरण पूर्ण झाले तर ही अवस्था आहे. माणसात माणूस राहिला नाही, आई वडिलांची सेवा नाही. जगात सगळीकडे संगती पंगती घडतात पण आई वडील घरी नसतात. अशी भेडशान परिस्थिती आत्ताची झाली. हर काही मी याच्यावरती नेणार नाही, परंतु मला वर्णन करायचंय. महादेव प्रभू तळमळीने सांगतात, जोपर्यंत पथ्य सांभाळत नाही, पथ्य सांभाळिता मोक्ष येतो हाता, मग कैसी चिंता कळी काळासी. एकदा आमचे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज दापकेकर आपल्या कीर्तनात सांगतात, सुंदर दृष्टांत. एकदा शेष नागाला आजार झाला. शेष नागाला भगवान श्री हरी ज्याच्यावरती शयन करतात, आजार झाला. जसं आपला आजार बरे करतात वैद्य, तसं देवादिकांचे वैद्य कोण? कोण? अश्विनी भगवान. त्या ठिकाणी शेषनाग 1,000 फण आहेत, 2,000 डोळे.
त्यांनी काढा तयार करून दिला. तो काढा पिल्यानंतर अजून आजार वाढू लागला, आजार काही कमी होईना. त्यावेळेस अश्विनी कुमारांना कळालं आपण दिलेला मार्ग चुकला, पथ्य सांभाळलं, डोळ्यातूनच विष आहे. त्यावेळेस 2000 डोळे अशी घट्ट पट्टीने बांधले आणि मग दिला काढा. आजार बरा झाला. आतापर्यंत केलेली साधना आणि आतापर्यंत करत आहोत ती साधना. परमेश्वर कर्माला महत्व देतात. कर्मती क्रिया जाणी जे आपली क्रिया निपुणाचरित निष्काम बुद्धी की त्याची कर्म शुद्ध परी. शास्त्रामध्ये तर अनेक कर्म आहेत. निषिद्ध कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित कर्म, अनेक कर्म आहेत. पण माऊली सांगतात की बाबांनो, या अनेक कर्माच्या गुत्त्यामध्ये पडो वाटत नसेल तर एक तरी कर्म करा. याकरता आचार सांभाळणं म्हणून शिवलिंग म्हणे आचरण हेची अष्टवर्ण वीरशैव क्रिया दीक्षा, वेदा दीक्षा, दीक्षा. जोपर्यंत हृदयातली अंतरंगाची शुद्धी होत नाही, लक्ष्मण म्हणे राग द्वेष जाती अंतःकरणावरती स्वच्छ होय. अंतःकरण स्वच्छ होण्यासाठी भजन करावं लागतं. थोडंसं व्यवस्थित बसून घ्या सगळ्यांनी. अंतःकरण पूर्व काय असते भजनाची? नमः शिवाय ओम माऊली वर्णन करतात. मधमाशी पोळ्यावरती बसलेली, बाहेर निघाली, पंखाला मध आहे, झडपवायला वेळ लागेल पण माणसाचा जीव जायला वेळ लागला. आता तरी पुढे, आता म्हणजे आता वर्तमानवाचक शब्द आहे. आता करा, आता तरी आता सोडून दिवा काय वैसा भाव कुसुम्याचा रंग बेगडाचे 4 दिवस अग्नी जवळी लाख नेता होई. परमात्म्याचं नाव कसं आहे, पण या काळात ती गोडी अजूनही वास्तविक जगही विज्ञानाच्या मागे आहे. पण लक्षात असू द्या, ज्या ठिकाणी विज्ञान संपत त्या ठिकाणी अध्यात्म सुरू. ऊस खाऊन साखर खाऊन उसाला विसरू नका. तूप खाऊन तूप देणाऱ्या गाई वासरांना विसरू नका. तेल खाऊन वास्तविक तिळाचं घर्षण केल्याशिवाय तेल मिळत नाही. ऊस खाल्ल्याशिवाय ऊसाची गोडी कळत नाही. दुधाचं मंथन केल्याशिवाय दुधाचं सार कळत नाही.
तसं संत संगतीत गेल्यानंतर भगवंताच्या नामाची जोपर्यंत संताची संगती घडत नाही तोपर्यंत भगवंताच्या नामाचीही किंमत कळत नाही. बहुतात एक प्रेमाचा पुतळा एवढं चिंतन भगवंताचं एका जईची निज ध्यासे आणि होत असे प्रभनी प्रमोद भोंगा काय करतो आळीला मातीचं घर करतो. 3 महिने झालं त्याचं चालू आहे घर करणं तिला मध्ये ठेवणं. आळीला मध्ये जायचा मार्ग माहितीये बाहेर यायचं माहिती नाही. तसंच आहे ना आपलं. भोंगा काय करतो खातो मकरंद गोळा करतो येतो आळीवर बसतो तिला चावतो डंक मारतो. आळीला 1000 चावल्याच्या वेदना होतात पण बिचारीला बाहेर निघता येत नाही. एकदा गुंतली की तसाच आहे ना संसार. एक दिवस आळी भुंग्याच्या ध्यासात लागते. जसा जसा आवाज येऊ लागला आळी विचार करते हा आवाज भुंग्याचा आहे आता येतो मला चावतो माझं काही खरं गेल्याशिवाय राहत. आळी त्याच्या ध्यासात एवढी मग्न होते की स्वतः मी आळी आहे हे विसरते आणि भ्रमर भुंगाच होऊन बाहेर पडते. तसा हा या देहाला ध्यास लागावा भगवंताच्या चिंतनाचा एकतरी होवी परमेश्वराची ज्ञानेश्वरीची. आपण ज्या आपला आपला उपास्य दैवत समोर ठेवून कष्टापरी जैसा जाणीला चंदन तैसा शेवटी संत वर्णन करतात दिगत्याची जिणी ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन नाही ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या घरी ते घर घरच नाही ज्या घरात ग्रंथ नाही ते स्मशान. म्हणून भगवंताला आकळण्याचं सामर्थ्य ग्रंथ वाङ्मयामध्ये. आपण ग्रंथ वाचतो ग्रंथाची जी आचरण क्षमता आहे संतांची मांदी मिळवून उल्हासे उभे राहून कीर्तने नामे गरजेची प्रीती धरून तया नाम कीर्तन अखंड निरूपी जे अखंड कर्मपूर्वक ज्ञान. एका मालकाने नेहमी कीर्तनात मी उदाहरण सांगते माझ्या आवडीचं उदाहरण आहे. लिंगैक्य बाबांना करंजकर हे उदाहरण द्यायचे. फार जुने अभ्यासू व्यक्ती त्यांना बघून आम्ही कीर्तन करतो. अजूनही अभंग सोडता येत नाही आम्हाला. वास्तविक अण्णा सांगायचे एका मालकाने पोपट पाळला. चांदीच्या लाकडाचा पिंजरा केला. पोपट म्हणू लागला मला काढा. चंदनाच्या लाकडाचा पिंजरा केला. त्यानंतर चांदीचा पिंजरा केला. पोपट म्हणू लागला मला काढा. सोन्याचा पिंजरा केला. पोपट म्हणू लागला मला काढा. मालक म्हणतात पेड्या का काढा सांग उत्तर दे. नाही मालक मला काढा. कारण पिंजरा कशाचाही असू द्या सोन्याचा असू द्या लाकडाचा असू द्या चांदीचा असू द्या शेवटी पिंजराचे बंधनच आहे. तसं संसारात सुख असू द्या सोन्याचं ताट असू द्या सोन्याचा चमचा असू द्या संसारातली सगळी सुख कशी आहेत टिकणारी नाही. ऐश्वर्यास्तु नाही प्रपंच एवढी भक्ती करा पावणी ऐसा शिवा भक्ता सुद्धा थरथर कापला पाहिजे. एवढी भक्ती करा कारण हा देह हा जन्म म्हणजे साधा नाही. मन्मथ माऊली एका अभंगामध्ये वर्णन करतात मन्मथ म्हणे खरे भू ईश्वर अवतरे दयाचे झाली दर्शन पापी उदरती जन. एखाद्या सद्भक्ताचं भाडी वस्वलिंग गळा शोभे मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर चंदनामाचा मनी आनंदाचा रेवाई. भरपूर काही संतांनी आपल्याला दिलेला आहे. कल्पतरू कल्पना केल्यानंतर इच्छित फल देतो. चिंतामणी चिंता केल्यानंतर
संत कल्पतरूच्या पुढचे अमृताच्या पुढचे अमृतासारखं ज्ञान संत अकल्पित देती संत जाना अकल्पित देती संत कल्पतरु जारी कल्पिले पुरवीती कल्पतरु जारी कल्पिले पुरवीती कल्पित देती संत जाना अकल्पित देती संत कल्पित देती कल्पिले पुरविते अकल्पित देती संत संतजन कल्पना केल्यानंतर आयुष्यभर कल्पवृक्षाच्या झाडाखाली अशी नवनवीन प्रमाण आमच्यासारख्या कीर्तनकारांना वास्तविक काही गोष्टीतून माणसाचा फार मोठा अभ्यास होत असतो. कल्पना केल्यानंतर कल्पवृक्षाच्या झाडाखाली आहोत. सूर्याची उपमा सुद्धा नाही चालत. सूर्य तेजस्वी आहे, संत तेजस्वी, दहीचे आगर, कृपेचे सागर अपार राहत दयाळू आहे, क्षमा दया क्षमा शांती जयची ये चित्ती वसती दयाशीत संत म्हणती जगती ते चंद्रिका शंभुती ते अंबिका सप्तती ते विवेका सद्भक्ती सदाचार सदाविवेक वदक अष्टादश पुराणेषु वासस्य वचनद्वयम् परोपकाराय पूर्णाय पापाय परमीनम्. परोपकार करतात ते संत, कर्णापेक्षा उदार आहेत संत, वास्तविक सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत संत. आणि म्हणून संतांनी सदैव असे अंतर्गत विवेक असे नाही. महादेव प्रभू द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात, नको त्या साधनांच्या मागे जाऊ नका. साधने साधित अशी न होतो फार 100 वर्षाचं आयुष्यमान, शतमायुष्य 100 वर्षाचं आयुष्य, त्यातही 50, 30, 35 संसारामध्ये व्यापामध्ये लेकरं बाळ यामध्ये जातात आणि बाकीचे 50 तरी भगवंताला द्या. दिवसातले 10 मिनिट तरी रोजचे भगवंताला द्या. काही देऊ शकत का? एकाने विचारलं, ताई आम्हाला मरायला सुद्धा वेळ नाही. म्हणतात ना, काय करावं, एवढे काम लागले, मरण आलं तर मराय वेळ नाही. अरे ज्यावेळेस मरण यम उभा टाकेल ना दारात, त्यावेळेस बॅगा गन गोत हे काहीच बघायचं नाही, लगेच आहे त्या कपड्यावरती कबीरदाजी महाराजांचा एक दोहा प्रसिद्ध आहे महाराजांचा, दुःख में सुमीरा
उठल्यापासून झोपेपर्यंत रात्री देवाला आठवण करत असतो. कबीरदाजी महाराज वर्णन करतात, अहो दुःखात देवाची आठवण येते, मग सुखात जर देवाला आठवला तर दुःखच येणार नाही ना. आध्यात्मिक ताप आणि भौतिक ताप आणि आदिदैविक ताप, त्रिविध ताप आणि वात पित्त कफ यामुळे होणारे आजार प्रारब्धाचे आहेत. प्रारब्ध तो त्याचे सरतच आहे भोगे. त्यागे शिवाची वास्तविक प्रारब्ध कोणाला चुकत नाही. ज्याच्या पोटी भगवंत आले त्यांना तरी चुकलं. आपण तर सामान्य आहोत, आपली काही गत नाही. पुन्हा जर जन्माला यायचं असेल तर या जन्मात एवढी सत्कर्म करा. मौली वर्णन करतात, नका जाऊ आडवाटी सर्व उपाय तुम्ही करू नका. पहा हे सगळं खोटे आहे. ध्यान व हे भाषण महापुराण शोधून नको त्या मार्गाच्या मागे जाऊ नका. काय मागावं? अवघ्या शकुनाचं शकुन झाले दर्शन. सहज स्वप्न बघितलं, आता समुद्र पुढे गेलोय, 12 वाजले तरी डोळा उघडेना. लेकरानं उठवल्यानंतर कळालं आपल्याच गावात आहोत. आपण जे स्वप्न बघतो जागृत अवस्थेमध्ये, सुषुप्त अवस्थेमध्ये, जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ती स्वप्न खोटी आहेत, पण संत जे स्वप्न दाखवतात ती आजही खरी आहेत आणि उद्याही खरी आहेत. राष्ट्रसंत गुरु माऊलींनी एवढं मोठं भक्तीचं जे साम्राज्य उभं केलेलं आहे ते आजही आहे, उद्याही आहे. कारण आप्पा आजही इथंच आहे. टाळ्या तरी ऐसे गुरुनाचे मिळती अवतार होलो शंकराचे ध्यान. जो भगवंताचं ध्यान करतो त्याला दुसरं ध्यान लागत नाही. जीव जीवस्य जीवनम जंगलचा नियम आहे. वाघ कितीही भूक लागली तरी गवत खात नाही, गाय कितीही भूक लागली तरी मांस खात नाही. पण या पवित्र देहामध्ये येऊन नको त्या वासना, नको त्या संगतीमध्ये गेल्यानंतर या देहाची वास्तविक राख होईपर्यंत जीवी बक्षिलिया अन्न होई अंतरी मनमूत्र वेष्टिले. ऐसे हे शरीराचे नश्वर ऐश्वर्य जागले. निवड कमल म्हणून नेत्र बाहिले काढून ते बोने गोसावी केला. वास्तविक निवड कमल म्हणून पायी वास्तविक 6 कमल आहेत. जे का शुभ्र सहस्त्र कमल, अष्टांग योग साधना 72,000 काढे, कुंडलिनी योग झाला आणि माऊली सदा संजीवण झाले. योग योग याग तपा आपल्याला योग करणं होईल का? 15 दिवस ठरवलं व्यायाम करायचं, 16व्या दिवशी पाय दुखले बंद. काय करू शकता? नामस्मरण करू शकतोय. आणि म्हणून सर्वांनी एकदा संप्रदाय शंकर महिला मंडळ पूर्ण